2 चिपटी रोजगार होता, जवारी वाढायची, ती कामाला जायची माझ्या पिष्टून, मी काकाला घेऊन गावात जायचं. हाब्रेडच्या भाकरी वाट्या, ती लोकांनी पांढऱ्या भाकरी खायच्या, अन्नानं त्या भरवाच्या आड जायचं, ती भाकर खायची. पचत नसतंय कवा तर फेड येत असते ही लोकांचं खाल्ल्यावर, लोकांचं खाऊन खायचं नाही, कष्टाचं खायचं. कष्टाचं खायचं. मला दळाया घ्यायचं सासून, चरप्याची भाकर देत होती, चरप्याची. चरप्या कसला? ती दळून उरल्यावर चाळायचं, चाळणीनं पीठ त्या चरप्या निघते की त्यात उच पीठ करायचं, ती भाकर देत होती मला. पुन्हा बार्शीला पाटील डॉक्टर, न्याल्या डॉक्टर आहे का नाही, मग तिथं नेत होते मी लोकांचे पैसे काढून. आणि रानात झोपायला जात होता परलाची अमनांनी लुंग खोडून नेत होती म्हणून. दुगीच लुंग म्हणजे काय होतं? जवारीची कणस. चांगलं झालेलं सुद्धा बघवत नाही, श्रीमंत झालेलं बघवत आहे का? बाया डोळ मोठा झाला, त्याला लय बाग पिकली, त्याला लय पैसा आले. अरे ती कष्ट करतोय म्हणून त्याला बाग पिकती, नाही कष्ट केल्यावर कुठली पिकती. आता काय चालत्या बैला शिंग धरायची, पैशावरच लाकाट यायच्या समजा. आता पैसे पाहिजे, माणूस की नाही. इरकल घालणारी ही शेवटची पिढी आहे. या पिढीच्या आठवणी आपण जपल्या पाहिजे. या पिढीच्या आठवणी पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी आपण जिवंत ठेवल्या पाहिजे. आणि म्हणूनच प्रमोद भोंग स्पीक्स या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गावखेड्यामध्ये जाऊन जी आपली शेवटची पिढी आहे, या शेवटच्या पिढीसोबत त्यांच्या जुन्या काळच्या आठवणी काय याच्यावर आपण त्यांच्यासोबत खास गप्पा मारतोय. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गाणं येते का तुला? मन बरं थोडं. पहिल्या दिवशी जन्मल वाळ, कळस सोन्याचा देटो ढाळ, उजेड पडला तीन शेटाळ, सव्वाशिनी झाल्या दंग, श्रीकृष्णावर फेकी त्या रंग, वाहून बाळाला झाल्या दंग. दुसऱ्या दिवशी आनंद मोठा, उठा बायानु साखर वाटा, बाळ खेळत पाळण्यात, बिभीषण झाला लंकेचा राजा, तुम्ही बायानु चरणाशी लागा, दान चुड्याचं रामाला मागा जू बाळा जुरे जू, दान चुड्याचं रामाला मागा जू जू. चांगलं म्हणते की अगं. शिकली होती पाळणा तू असला? तिला म्हणत होती या पुरीला, त्या समोरचीला. तुझ्या पुरीला. हो, माझ्या पुरीला म्हणते ती. कुठे शिकले असले हे पाळण्यातले? येत आहे पहिल्यापासूनच. जुन्या काळातली बाळातपण कशी होते? कशीची होती? दवाखान्यात लेकर व्हायची का? घरीच होता कोण नेतं दवाखान्यात, पैसे नको त्याला, दवाखान्यात न्यायला घरीच व्हायचं, मरणाची कामं करायची. तुला आठवतं का कोणाचं बाळातपण गावात केलं? कांतीचं केलं नाही का म्या? तू केलं का? मग काय काय झालं? काय केलं, पाणी आणलं, नाव घातलं, पोरग झालं नाही म्हणून आईनं राग केला तिचा. नाव घालायचं, पाणी आणायचं मार्गाचं, तिथं वडापिशी पाणी आणायचं चेरवीनं, नाळ्याला कांतीला सांभाळायचं, काकाला घेऊन हिंडायचं, राजेच्या घरला जायचं, तिथं भाकर ती लुचेनी देत होती, ती कांतीला व्हायची खायला द्यायची. आई रानात जायची कामाला, 5 कुडी रोजगार होता, 2 चिपटी रोजगार होता, जवारी वाढायची, ती कामाला जायची माझ्या पिष्टून, मी काकाला घेऊन गावात जायचं. वाडा बाहेर करमत नव्हतं म्हणून तिकडे जायचो, पुरीत खेळाय तिकडे त्या पिपळाकडे जात होती, कांतीला काकाला घेऊन सांभाळायचं. आईस तर तिला तू सांभाळले लहानपणी? मग सांभाळ नाही तर काय केलं, चांगलं घालायचं त्याला. कोणाचं तर पिठा आणि चिपटे भरून मला पांढरी भाकर करून दे, कोण कडू देत नव्हती रे बाबा त्या काळात, कोण देत नव्हतं. त्याच्या पुरतच आणायचं भातांब्यावरून दळून, ज्ञान पुष्पीनं खायचं त्या हाब्रेडच्या भाकरी. पुष्पी होती इथं तवा. अण्णाला कसल्या खाऊ घालायचे? चांगली कवा हाब्रेडची, कवा भेटलं कसं भेटल तसं खाऊ घालायचं. हाला किती दिवस काल ना लय खाल्लं, कोण देतच नव्हतं, काय करायचे. नंतर शेत इकली तवा. माणुसकीच्या त्या काळातली माणुसकीची होती, पहिली होती. आता काय चालत्या बैला शिंग धरायची, पैशावरच लाकाट यायच्या समजा. आता पैसे पाहिजे, माणूस की नाही. आता माणसाला किंमत नाही, पैसे पाहिजे. पैशाला किंमत आहे.
त्याला पैसे पाहिजे कुणाला बी बर का जगात समजा महाराष्ट्राला पैसे युवत आहे का दुसरं काय माझं तुझं म्हणावं नीट राहावं म्हणावं खावं प्यावं करावं ह्याला चांगलं म्हणते सगळ्यांनी आपल्या लोकांनी संग नीट राहिलं पाहिजे एकमेकांना मग पुणे एक राहिलं पाहिजे सुभाषाच्या घरानं कांतीच्या दतुबानं ह्यानं बजरंगानं ती दाजानं आम्ही आपण ही संधी गोळ्या मिळाल्या आपण एक राहिल्यावर पुष्प कंपीच्या घरच्यांनी म्हणजे त्यांना दबदबा असतो यांचं लय जमाव आहे वाटतंय का नाही बरोबर आहे जमाव आहे यांचा समजा असं वाटत असते म्हणजे तर राहतच नाही ती कुणी कुणाला बोलायला राजे नाही कुणी कुणाला तुझं वय किती चालू असेल आता काय मोपले झालं असेल तरी काय काय ध्यानात राहते कांतीची आधीची आहे मी आणि बाईचा जन्म कधीचा ते आता ध्यानात राहते काय पहिली अडाणी माणसं होती काय ध्यानात राहते बाळात पण केलं सांभाळलं तेवढं झालं केलं बाळातपणाचं काय दवाखान्यात नव्हतं मग ते कसं होतं बाळातपण बरीच करीत होती हार हार महादेव वाकडे तिकडे करीत होती नवरदेवावर बसलेला घोडा होता का नव्हता त्या काळात होत कोणाच्या नवरदेव पारण्याला कसा येत होता मग कसं यायचं गरीबाचं नवरदेव पारण्याला कसं यायचं चलत आपलं अण्णांनी एवढं कमवलं अण्णांनी कष्ट केला अन्न इतकं कोण कष्ट करते त्यानं किती काम केलं राजानं खरं मतलब मानली खरं बोलाय काय समजायचं ना होत त्यानं आपलं कामाला तिथं लावलं जाऊ नको कुठं कामाला पाठ्यावू नको चमकल शिरेचं ही होत असते म्हणून त्यानं आपल्या शेतात कर मानला तर ती किती नवरा बायको नटत होती टावेल सुद्धा आणत नव्हता कवा माळव्याला ढाका लावला नाही कवा कशाला ढाका लावला नाही जायचं इळभर काम करायचं 8 वाजाला बसून भाकर खायची हाब्रिडच्या भाकरी वाट्या ती लोकांनी पांढऱ्या भाकरी खायच्या अण्णानं त्या भरवाच्या आड जायचं ती भाकर खायची तिथं अपमान होत आहे म्हणून भाकरीचा त्याच्या चांगल्या भाकरी घ्यायचं आपलं कसलं बसलं गरीबाचं कुठलं चांगलं असतं काय मग खात होता आणि यायचं आपलं काम करून संध्याकाळी पैसे सासून सासून पुन्हा मग घराला हे केलं काम केलं त्यांनी मग केलं बाबा बारक होतं तेव्हापासून केला 10वी झाली काम केलं असलं 10वी पास झाला गोडगाला परीक्षा दिली कष्टाची झाली की एवढं बाग लावली एवढी शेत घेतली पुन्हा अण्णांनी सगळं उभं केलं की कुणाचं रुपया सुद्धा नाही त्याचं दिल पण ती कुणाचं खात नाही लबाड बोलत नाही खपत नाही लोकांचं फुकट खायचं पचत नसतंय कवा तर फेड येत असते लोकांचं खाल्ल्यावर लोकांचं खाऊन खायचं नाही कष्टाचं खायचं कष्टाचं खायचं काय का होईना 2 शब्द तोंडाने बोललं तर ती कष्ट झालं म्हणायचं चोरी करायचं नाही कधी लबाडीचं खायचं नाही पचत नाही ते नाही कष्टाचं खायचं पचते तोंडाने बोललं त्याचं बी खाल्लं तर काय त्याचं बी होत नाही चांगलंच होतंय त्याचं बी तोंडाने 2 शब्द बोललं तर आता मला का होईना तुम्ही 2 शब्द बोलला तर तोंडानं ती कष्टच झालं म्हणायचं मग ती पचते की खऱ्याच खोटं लबाडच तोंड मोठं अशा लय म्हणी पाठायच्या का मग आता कुठं खरं वागल त्याला पटत नाही लोकांनी खोटं वागल त्याच्या संगतीला लागते ती आणि खऱ्याच्या लागत नाही ती खरं बोलता न बाबा त्या संग बोलायचं आणि खोट्याची संग धरायची कांद्यावर टाकायचा जायचं बोलायचं बसायचं मित्रपणा करायचा आताचा काळ खऱ्याचं कमी खोट्यात जास्त आहे खोटं पटत नाही मी कुणाचं कष्ट घेतलं नाही का कधीच नाही बाबा कवाच काय सुद्धा घेतलं नाही आणि बबन काका होत त्यावेळेस परिस्थिती कशी होती काय होतं धनगरच्यात कामाला जात होत खात होत धनगरच्यात नोकरी सुसमायच्यात नोकरी केली का मग नोकरी घातली की काकाने मग बर बदलीच्यात घातली तिच्यात घातली 9 बाबांची 5 चिपटी जवारी वाढायची चिपटभर ठेवून घ्यायची रोजगार महाग पाडायचा एक चिपट त्यांना रोजगार किती पैशात रोजगार नव्हता का रोजगार कसला होता जवारीचा 5 चिपटी जवारी त्यातलं बी चिपट ठेवून घ्यायचं शेरभर वाढायची असं काम केलं त्यांनी बदलीच्यात
वडील. गुरं राखायची 3 पावा जाऊन हा, झालवटी करायच्या, पाणी वैरण करायची, वैरण टाकायची, हा, समज करायचं. हा. 9 बाबांना आणि त्यांना हम्म, हम्म. 9 बाबांनी बी केलं काम. ते दोघांनी त्यांची मैत्री होती. हा हम्म. हम्म, हा. न त्या जुनवंच्या तळ्यावर बी केलं. केलं. हा. हम्म, काकांनी काम तुझ्या हा, जुनवंच्या तळ्यावर जात होतो. हा, मी भाकरी करून द्यायची आणि जायचं कामाला तिथं. हा. तिकडे जात होत. जुनवंचं तळ होतं किती मोठं झालं, मोठं तळ. हा. तिथं जात होतं कामाला. हम्म. हा. इथून स्थळ तिकडं काम केलंय म्हणायचं. हा हम्म. हा, तिथवर केलं माझ्या नवऱ्यानं कष्ट, नाही कोणाचंही केलं. हा. लांडीला बाडी केली नाही नाही, कधी. गरीब होत. हम्म. कधी एका शब्दात. मी बी हा. त्याच्यापाशी दुसरी बाई नांदली बी नसती. मी नांदले भोळ्या बाया. नवऱ्यापाशी नांदावं, चांगल्यापाशी काय कुणी बी नांदतंय का नाही, कर बोलायचं. बरोबर आहे की. हा. हा, हा. भोळ्या बायाचा संसार केल्यावर चांगला असते, असते. त्याचा कुणी करावा. करावं. हा. हा, बोरसर होत, हा. त्यांना खायला ते काय आवडायचं त्या काळात. कशाच भाकरीन कालवण काय होतं आवडायला. हा. बाजारला जायचं, बाताबऱ्या हम्म, बाजार करून आणायचं. हम्म, मंगळवारी हम्म, 8 रोज घालवायचं. हम्म, गावात काय होत. हम्म. साखर तेल काय भाव होते त्या काळात. काय होत. बिगडी पुढा होता आटाण्याला, कुठे गुळाचा चॅप येत होता, कवा साखर आणायची कवा गुळ आणायचा. गावात कुठं जगतापाच्या व्हायचं तेवढं दुकान होत. एकच दवा. हम्म. तेवढंच होत. हा. शिकलेली माणसं त्या काळात कोण होते. काय आता ध्यानात काय राहते इतकं मला. शाळा होती का. होती बाबा. हम्म, हम्म. पहिलं चोर ती येत होती गावात. येत होती की. हा. काय चोरे माझं नेलं की चोरून चोरट्यानी. मग काय नेमकं. पैसे अडक करगोया मासळ्या डाग दागिनं इथं नेलं. मी निरावतलं तळ टाकायला जात होते, आणि लुगडं नव्हतं, एकच लुगडं धुवून न्यायचं, ते माझं लुगडे नेलं, पिटी नेली, सामान काढून घेतलं, तिथं टाकून दिलं वाट्याला. मी पळत गेले, चोर आली. माग गेलते का. मग चोराची माग पळत गेलते. मग हा. मग गेलते, आणि त्याने काढून घेतलं आणि पळाली. पळाले. हं. हा. माणसं येस्तर करीस्तर हम्म. कोण राहते तोवर. चोरट्याच काय असते, हाती पडेल ती. भीती वाटली नव्हती का. हा. रानात झोपाय जात होता परल्याची अमनांनी लुंग खोडून नेत होती म्हणून. दुगीच. हं. लुंग म्हणजे काय होतं. जवारीची कणस. जवळची कंस त्या लुंग म्हणायचं. हं. हा. आम्ही दोघी जणी झोपायचं, हम्म. की ताटाला पडदा लावायचा असं थंड वाजती म्हणून, आणि त्यात खुपसून झोपायचं मी आणि अमनानं. हा. परल्याची अमना. हा. हं. ती माझी मैत्रीण होती पहिल्यापासून. हम्म. इथे यायची बसायची, दोघींनी जायचं, कुठे बी जायचं, काम करायचं. तात्या शेतात ती टाळ टाकली, हम्म. झाडीच्या माणसा शिव नाही काय, हम्म. ती आम्ही टाळ टाकली. परल्याची अमनाने म्या, आमच्या आईनं भाकरी घेऊन यायच्या, तात्याने यायचं, इतकी भाकरी चोड, तांब्या काय टिकटाचा, कालवणाचा, खराच्या फुड्या, आंबळ आपूट घेऊन यायच्या, आम्हाला खाऊ घालायची. तात्या घेऊन यायचे का. आई घेऊन यायची. हा. आणि लय चांगलं शिकवलं का त्या काळात. होय. काय काय आई कशी होती स्वभाव, काय काय हा, शिकवलं. लय चांगली होती. काय काय सांगत होते. चांगलं राहावं, चांगलं करा, बहिणी बहिणी शेतात कोणी कोणाच्या पाऊल टाक नका. तात्या म्हणलं आपली आपली शेत दिलेली खावा, कोणाच्यात मन घाल नका, पाऊल टाक नका, मी दिलंय ती खावा म्हणलं होतं. एकाच गावात चारी पण बहिणीला कसं काय दिलं वडिलांनी तुमच्या. तेव्हाच दिलं. इथंच चाल पाडली समधी बोरगावात बोरगावात बोरगावात. ते यमनीच्या बापानं येणे, या दोघांनी द्यायचं इथं. यमनीचा बाप ती यमना, हो. त्यानं ह्याने दिले. मग ते काय समधी पुन्हा समध्या पुरी इथं दिल्या बोरगावात, कुठे जात नव्हती माणसं, इथं देत होती. छपर समधी होती, कुणाच्या घरावर घरं पत्रा. कशी होती त्या काळातली. छपर छपराची घरं. आणि ते छपर कशापासून बांधायचे, म्हणजे ते छपर कशामुळे हे होत होते. वास आणायचं रानात, हा. पाचट हा. साडीचं तणस आणायचं, आणि ती हातरायचं वरी हा. आणि करायचं. हा. कुड घ्यायचं कुड, तसली घरी होती जुन्या काळात. जुन्या काळात मग छपरला पेटत ती होती का. आता आम्हाला कळतं तर काय काय ती छटाक पाहिजे एकदा कोकट पेटलेलं मला माहित आहे. तसलीच होती छपर. हा. सगळे पुत्र नव्हते लय करून कोणाच्यात, हा. कोणाच्या तर कौतिक असतेलं, पर लय नव्हतं. लय नव्हतं. सगळी छपराची घरं. विसुकाट्याचं ते का नाक ती निघत होतं का.
काय आता त्याचं तर नागाचं आणि याचं इतकं दिन राहत असतंय. पुन्हा घरी आली हा हा बांधीत बांधीत चांगलं होत होत करीत करीत लोक जाते ती सरकत असते एकदम येत असते काय चांगलं. धनगरच्या माणसाने अण्णा परीक्षा द्यायला गेल्यावर जवारी बरडली ना आणून इथं टाकून दिली धनगरच्या माणसाने राजाच्या मैत्रीपणावर. मैत्री इतकी चांगली मैत्री होती. तुम्ही जर डोक्यावर पदर घेताव तर आताच्या बाया डोक्यावर पदर सुद्धा घेत नाही त्या. हा काय फरक आहे त्या काळातल्या तुमच्या बायकामध्ये आताच्या बायकामध्ये राहण्यामध्ये बोलण्यामध्ये काय फरक आहे? काय फरक आहे त्यांना डागडागिन असतात ते वरी सोडते त्या. हा वरी डागडाग सोडत्यात हा असं वरी सोडायचं आणि आमचं असं झाकून असं हा ते वरी सोडते. तुम्ही पदर कधी पडू देत ना? हा एवढं वय झालं डोक्याचा पदर नाही कधी खाली पडू दिला. हा आताच्या बायकाला लाज वाटते का पदर घ्यायची? त्यांना नवल वाटतं नवऱ्याच्या पुढे बसायचं पदर पाडून बोलायचं असं वाटतं कौतुक वाटतं त्यांनी. कुणाचं बी झालं तर बरं का माझं तुझं म्हणाय जगातच तस चाललंय. आता भारी भारी साड्या घालते त्या बायका तुमच्या काळात? आमच्या काळात नव्हतं. 40 रुपयाला इरकली होती असली. इरकल 40 रुपयाला? इरकल एकच घालायचं का किती इरकल होती? 2 हा तेवढं दिवस काढायचं सणावाराला. हा कष्टाशिवाय पर्यायच नाही की शेवटी. आई तर कुणालाच काय भेटत नाही कष्ट केल्याशिवाय पर्यायच नाही. खरं आहे का खोटं आहे का लबाड आहे माझं समजत नाही ना तुझं सगळं खरं आहे. तू जे बोलते ते खरंच बोलते सगळं. राजा आला 300 रुपये दिलं त्याच्या बायकोनं 100 दिलं राजानं 200 दिलं त्या जेईनं कुठ्या जेई दिली तिनं 100 दिलं 400 रुपये मला दिलं तर काय तर खा म्हणून बघाय आली होती मला. आता वय झालं काय 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 त्रास होते तुला? काय होते पाय दुखत मग खायला प्यायला देते चहा पाणी पण खाऊच वाटत नाही. खायला काय वाण नाही मग पाय बाबा खायला. पाऊस लय पडतो किती पाऊस पडायचा पहिला? मग पडत होत जायला येत नव्हतं दळाया 3 पावातनं जायचं दळाया 2 रोज उतार होत नव्हतं पाण्याला 3 पावातनं दळाया जायचं. गिरणी नव्हती इथं. दळण दळा कुठे जायचं? जाडीला जातच नाही बातमड्याला. त्या काळात नदीवरचा पूल नव्हता का? कुठलं पूल आणि कुठलं काय तसं जायचं पाणी उतरल्यावर बायाने कष्ट घालून. बायका जायच्या का दळायला? बाया जात गडी नाही लय गड्याने पाणी बी आणलं नाही आणि दळाया बी गेलं नाही रानातली काम करायची. गडी रानातलं काम करायचं. दळाय कुठे झाडेल द्यायचे का? मिशनी कशा होत्या? लाईटीवरच्या होत्या का इंधनावरच्या? इंधनावरच्या होत्या. लग्नाच्या अगोदर नवरदेव बघायला भेटत नव्हता का? कुठलं भेटते ती कसं तर आल्या वराला देऊन टाकायचं. काय एवढं कोण बघत होत चौकशी करीत होत. पाण्यात लग्न लावायचे का? पाण्यात कोण म्हणलं म्हणून काय पाण्यात लावत असे ती बारक्यापणी गवणीवारी लावली. गवणीवर असतानाच लग्न कळत नसताना कांतीला तसंच केलं माझं तसं. माहिती सगळ्या नीट बोलावं चांगलं राहावं. कोणासोबत दुश्मनी करू नये वैर करू नये. काय वाटतंय चांगलं राहावं. मी जर मेले तर चांगलं राहावा तुम्ही समजीजण. अन्नाला येत गोड बोलून राहत जावा ती एकला आहे राहत जावा म्हणलं. गोळ्या मेळ्याने राहायचं वाद खेळायचं नाही तुझं माझं म्हणायचं नाही. इथून तिथून काय सोडून जावं लागतंय. किती जर मिळविलं तर किती जरी मिळवून ठेवायचंय. अरे देवाचं बोलून की जायचं काय कराय. किती मोप राजा असला तर ती त्याची वरलं दुरी तुटली किती दे नेतो. आपलं काय चोल देतो. काय झालं रक्त वाद झाला काय झालं टीव्ही झाली काय झालं ती काय देव देव आपल्यावर येऊ देत काय कशाना कशाने नेत. कि जर कमवून तर सगळं तेच ठेवून जायचं. किती मोठा बंगला बांधला किती मोठी गाडी घेतली तरी शेवटी खालीच ठेवायचं आहे. खाली ठेवायचं. माणूस रिकामा जाते माणूस. रिकामा यायचं रिकामा जायचं काय नाही. कसं आहे मनुष्य जन्मात काय करायचं हाय ती बरं नाही खरं म्हणल्यावर. मनुष्य जन्म वाईट आहे का चांगला आहे काय वाटतंय तुला?
चांगला बी आहे, वाईट बी आहे, जुई बी आहे. चांगला कसा आहे वाईट कसा आहे? चांगला हाय तोवर हाय माझं तुझं म्हणायचं. एकदा गेले की पुन्हा गेले काय करायचं. त्यामुळे हाय तो गुन्ह्यान राहिलं पाहिजे. ही आहे सोजरामाय, माझ्या आजीची सख्खी बहीण, आणि ही शेवटची पिढी आहे. म्हणजे लुगड्यावरची सोजरामाई कसलं लुगडं म्हणते त्याला तू? इरकल. इरकलावरची ही शेवटची पिढी आहे. पुढच्या काळात इरकल बघायला भेटणार नाही, आणि पुढच्या काळात अशी आजी पण आपल्याला बघायला भेटणार नाही. चांगली लुगडी नेसायची, जंपर चांगली घालायची, दाटकी चांगलं राहतात. इरकली घ्यायच्या. आता काय बोळा बावून द्यावा पाव. आता काय कुणकड कसं की जिजी कड चिंदी कड काय नाही. आता पदर पण घेत नाही डोक्यावर. मला जायचं बातंबऱ्याला मिळून 5-6 बायांनी, भागा माय मी कांती मोठे बाया जायचं उन्हाचं. चला ग जाऊ बाजारला, चला ग जाऊ म्हणून मिळून जायचं इथून बातंबऱ्याला. आठवड्याचा बाजार करून आणायचा तिथून. गावात काय भेटत नव्हतं, काय करा. आमची सासू उकाडा तिकडं गिरणीच्या जागेवर, मी होते बारीक, मला जालवट करायला लावायची. किरटा काय तिकडे जायचं, ते बहिणीनं थोरल्या तोंड व्हायला लावायचं, च्या प्यायला द्यायचा, पुन्हा इकडे लावायचं. मला दळाया घ्यायचं सासून. चरप्याची भाकर देत होती, चरप्याची. चरप्या कसला? ती दळून उरल्यावर चाळायचं, चाळणीनं पीठ. त्या चरप्या निघते त्याची, त्यात उच पीठ घालायचं, ती भाकर देत होती मला. आणि त्या बहिणीने भाकर द्यायची, च्या द्यायचा कलाबाईनं. तिनं लय सांभाळलं मला. कुणीच सांभाळायची घेतच नव्हती. सासू दळाय घेत होती, कामाला लावायची रोजानं. हाताच्या बाया तशा करतील का? खातेल्या का चरप्याची भाकर? नाही की खाणार. खातेल्या का? तू चरप्याची भाकर खाल्ली? मग च्या बी एवढा गुळाचा द्यायचा मला, आणि त्या बहिणीने द्यायचा. लोकांपाशी भाकर बांधून देत होती. मी पुढे गेले का नाही खुरपाया, कुणा पैसे भाकर त्या कलाबाईने द्यायची मला. आमच्या सुजरला भाकर द्या एवढी बरं का बाया म्हणायचं. ती देत होत्या बाया. ती काय खायची, घरची काय खायची, आणि दिवस काढायचा कस तरी. असं झालं. दिवस बेकार काढला म्हणायचा. नाही काढलं. सासू सासरे कसं होत? सासू स्वतः का तुला? सासरा काय गरीब होता बिचारा. ती काय वाडीतच बिचारा, वाडीतच तिथंच वारला, तांब्याच्या वाडीत. तिथं होता आम्ही. त्या माझ्या बाबराच काम केलं मी मुडद्याच. जालवटी केल्या, गुरं राखली मी तिथं वाडीत. लय दिवस होती. त्याची आई मेली होती, त्याला कोण सांभाळायला नव्हतं, म्हणून आम्ही तिकडे गेलता. आमचं इथं काय सुद्धा राहिलं नव्हतं. चोरटीने समंद नेलं, हांडव नेली, भांडी नेली, समज नेलं. आम्ही तिकडे वाढीत असताना कोण ठेवते आता? इथं नसल्यावर कोण ठेवते? बघवत का लोकाला? चांगलं झालेलं सुद्धा बघवत नाही. श्रीमंत झालेलं बघवत आहे का? डोळ मोठा झाला, त्याला लय बाग पिकली, त्याला लय पैसा आले. अरे ती कष्ट करतोय म्हणून त्याला बाग पिकती. नाही कष्ट केल्यावर कुठलं पिकते? कष्ट करतोय ती नवरा बायको, साहेबीने पेरते ती, खत घालते ती, म्हणून पिकतच येत. उगतच पिकत बघू बरं. नाही तिथवर गेल्यावर अण्णा किती काम करतोय. आता सुद्धा किती लोक बसून आहेत. अण्णा राहतं का जीवाला झोपून? 3 दाडा खाल्ले त्या माझ्या लेकराच्या. भाकर खायला येत नाही त्याला, मटण खायला येत नाही, कस तरी वाकर तिकडे खात आहे. त्याला आता लेकाचं पोराला शाळा शिकायची, पुरीचं लग्न करायचं, हुंडा लावायचा हिला. हे काय काय पंचायत. अजून घर नाही राहायला, घर बांधायचं आहे रानात. बांधायचं म्हणून राहायचं. रात राहिल्या पडक सुरक. तिथे एवढा मोठा नाग आला ना, अण्णा म्हणला पाणी वाजायला, फुंग फुंग करते. आणि पुन्हा बॅटरीने बघितलं तर नाग. दरगाच्या आण्याला बोललं, तिकडून पिशवी लावली, आणि इकडून तेल ओतलं टेंबा, त्या पिशवी जाऊन नाग पडला. आता सुद्धा बदा गळत आहे घर समज. काय नीट पुष्पीच्या नवऱ्यानं, मी येणूताईनं, पुष्पानं, अण्णानं ही घर बांधलं. नव्हतंच राहायला घर आम्हाला, ती बांधलं. पुष्पीने मग कष्ट केलं बरं का. खरं बोलाय काय केलं, कष्ट केले इथं. अण्णाला बरं नसल्यावर दवाखान्यात मी सारखं न्यायचं, कोण पैसे देत नव्हतं.
नाशकी कोण पैसे देत नव्हतं. कमरचा कंबरपटा मोडला. चौदारीच्या दवाखान्यात नेलं, महेंद्रकरच्या दवाखान्यात नेलं. आहे का नाही महेंद्रकरचा उस्मानाबादला दवाखाना, ते हजार कोणाचा श्यामतकरचा, पुन्हा गोगऱ्याचा, पुन्हा बार्शीला पाटील डॉक्टर, न्याय डॉक्टर, आहे का नाही. मग तिथं येत होते मी लोकांचे पैसे काढून अण्णाला दवाखान्यात. कोणी येत बी नव्हतं माझ्या संग. दातपाला वरी चालला दातपाला, मी कांती गेला दाताच्या दवाखान्यात नेलं अण्णाला. डॉक्टर काय म्हणला, दात नाही म्हणला, याचा पल्ला नाही म्हणला. आणि पुन्हा महागारी लावला आम्हाला. केसरबाईच्या बहिणीच्या राहिला बार्शीत, तिची बहीण आहे का नाही बार्शीत, केसरबाईची नारायणाच्या. आणि मग तिथं राहायला आला. पुन्हा महिन्या 2 महिन्यानं दात निघाला अण्णाचा. माझं खोटं ठरविलं डॉक्टरनं. मी म्हणलं आत बुडलाय म्हणलं दात त्याचा. आणि मग पुन्हा ती बाहेर आला, दात पुन्हा जरा सरळ झाला. इतकं हाल केलं तर आम्ही, कुणी आम्हाला लय गमत करत होती माणसं, बोलत सुद्धा नव्हती कुणी. आता अण्णा सावकार काय काय माहिती तसं असते. पैसा आला की माणसाला किंमत येते. पैसे नव्हते कोण कोण नसते. त्या काळात बोलत सुद्धा नव्हते, बोलत नव्हती कोण. माझी आजी स्वग्रामाई होते. बार्शी तालुक्यातलं बोरगाव झाडे गाव आहे. लहानपणापासून स्वग्रामाचा माझ्यासुद्धा खूप जीव होता. आणि ह्या स्वग्रामाईची आज आपण या ठिकाणी मुलाखत घेतली. जुन्या काळातल्या इरकलवरच्या साडीतल्या आमच्या आजीच्या शेवटच्या पिढीतल्या काय त्यांच्या आठवणी येत्या त्या आपण या मुलाखतीच्या माध्यमातून दाखवलेल्या आहेत. बांधवांनो, तुम्हाला सुद्धा या प्रमोद भोंग स्पीक्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझी व्याख्यानं असतील, माझी भाषणं असतील, जुन्या काळातल्या मुलाखती असतील, समाजातलं चालतं बोलतं वास्तव असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती आपण सातत्याने दाखवतोय. त्यामुळे जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून पण तुमच्या हक्काचा हा युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर काय करा, तुमच्या हक्काचा हा युट्यूब चॅनल बांधून हक्काने सबस्क्राईब करा. धन्यवाद. कोण कामाला लावत नव्हतं, कोण चिपटेभर पीठ देत नव्हतं. कशाचं काय, अण्णानं दाराशिवाय पसर काम केलं, असल्या पाट्या वाहिल्या. पुन्हा राजानं बंद केलं काम, जाऊ नको म्हणला माझ्यात ये कामाला. मग पुन्हा राजाच्यात कामाला लागला. मग तिथं समजा त्याला माहिती झाली कामाची. लहानपणापासून अण्णाने काम केलं का? शाळा सोडून दिली. कितवीतनं सोडली होती शाळा? 10वीतनं. तुमच्या लहानपणी होती का शाळा? होती. काय मला तर दे नाही नव्हतं कोणच. आम्ही तर कांती नाही, मी नाही गेला शाळेत. तुम्ही किती बहिणी होतो? 4. आणि 4 बहिणीत कोणाचं लग्न अगोदर झालं? बजरंगची आईच. कशी व्हायची लग्न त्या काळात? आम्ही बारक होता तेव्हा आम्हाला काय कळत नव्हतं. पण ती थोरली होती तिचं आदगर झालं. तुझं लग्न कधी झालं? ध्यानात नाही माझ्या. मग म्हणलं नाही ध्यानात नाही. बारक्यापणी केली, गवण देत होता मी कांती. तुम्हाला कळत नसताना तुमच्या आई बापाने तुमची लग्न केली का? मग पायऱ्या चाललाव, पाणी टाकायचं. उद्या काम नाही, गडी नाही तर तुम्हाला कामाला, उद्या कामाला नाही म्हणायची. तेव्हा रोजगार किती होत तुम्हाला? किती होत? 15 रुपये का 20 रुपये होत. घराच्या बरोबर काम करतो तो. मग गडी भरून देत होता ना आम्ही करीत होतो. टोपली भरून द्यायची, वाह्याची वरी व्हायची तुम्ही टोपली, पायऱ्या चढून खरपा टाकायचे. त्या काळात रोजगार किती होता? काय ध्यानात राहत नाही बरं का. 20 रुपये असतील. 20 रुपये. किती वर्ष काम केलं असं? केलं 5-6 महिने केलं, पुन्हा बंद केलं आम्ही. 72चा दुष्काळ आठवत का? कंचा 72चा खडी फुललेली. खडी फुलली का? कुठे जाऊन फुलली होती? बदबदीवर. जरेगावच्या रानात बदबदीवर. कांतीला माहित आहे की. ती बी होती का फळाला? काय झालं त्यावेळेस खडी फोडताना? काय नाही, सुकडी होती खायला सुकडे. कोण द्यायचे सुकडे आणून? कोण पुढारी. भाकरी त्या काळात म्हणजे हायब्रिडच्या होत्या ज्वारीच्या? हायब्रिडच्या. जसं असेल तसं खायचं. अण्णाला शिकवण्यासाठी लय कष्ट केला असेल तो. बदा पाणी गळत टोकरी वाट.
वय म्हण मला सांग, जुना काळ कसा होता सदरामय? कशाच जुना काळ कसा? आताचा काळ चांगला का जुना काळ चांगला होता? पहिलं होतं चांगलं. पहिलं चांगलं होतं. पहिलं खायला काय काय होतं? काय भाकरी कालवण. तू मग सांगितलेलं आम्ही लोकांच्या विहिरीवर कामाला गेलोय. मग काम केलं लोकांचं. लोकांची